नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MSBT डिप्लोमा के स्कीमला जे विद्यार्थी असतील, ज्या विद्यार्थ्यांनी के स्कीमला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले असेल आणि त्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव फर्स्ट इयरमधून ॲडमिशन कॅन्सल करायचे असेल किंवा दुसऱ्या कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल कॅन्सल करून, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक गोल्डन चान्स म्हणता येईल आपल्याला। तो न्यू एज्युकेशन पॉलिसी थ्रू आलेला आहे। त्याच्यामध्ये ट्रेनिंग सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि फर्स्ट इयरनंतर तुम्ही कॉलेजमधून एक्झिट घेऊ शकता। तर काय आहेत सर्व महत्त्वाचे नियम, त्यानंतर सर्क्युलरमध्ये नेमकं काय आहे, सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। मित्रांनो, हे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ MSBT मुंबई यांच्याकडून आलेलं सर्क्युलर आहे। यामध्ये मित्रांनो 3 मे 2024ला हे सर्क्युलर आलेले आहे। यामध्ये त्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जी आहे त्यामध्ये के स्कीमला वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑप्शन असतात ते अवेलेबल होत असतात। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जो संदर्भ आहे, पहिले तर आपण विषय बघणार आहोत। विषय नेमका काय आहे तर बघा, अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रम सोडण्याचा एक्झिट पर्याय के स्कीम। म्हणजे बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी स्पष्ट मेन्शन केले आहे की ज्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट इयरला ऑल क्लिअर आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी के स्कीममधून ॲडमिशन घेतलेले आहे, के स्कीम आताच तुम्हाला लागू झाली आहे मित्रांनो। तर के स्कीममधून ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट इयर ऑल क्लिअर आहे, अशा विद्यार्थ्यांना जर का कॉलेज सोडायचे असेल कुठलाही खाजगी कारणास्तव किंवा कुठल्याही कारणास्तव, तर ते विद्यार्थी कॉलेज सोडू शकतात आणि त्या विद्यार्थ्यांना जे आहे एक ट्रेनिंग दिले जाणार आहे आणि त्या ट्रेनिंगचं सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला फर्स्ट इयर कंप्लीट झाल्यानंतर मिळणार आहे। ही स्कीम कोणासाठी आहे मित्रांनो? के स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांनी 2023-24मध्ये के स्कीमला ॲडमिशन घेतले आहे। हे बघा, या ठिकाणी त्यांनी स्पष्ट मेन्शन केले आहे की 2023-24 पासून के स्कीम अंतर्गत पदविका अभ्यासक्रम सुधारित करून प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम राबवण्यात सुरू केलेले आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी त्या अनुषंगाने जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्या अनुषंगाने मल्टी एंट्री व मल्टी एक्झिट ही तरतूद जी आहे निर्देश करण्यात आलेली आहे। म्हणजे मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट यामध्ये काय येतं मित्रांनो, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी के स्कीमच्या अभ्यासक्रमात प्रथम वर्षानंतर पदविका अभ्यासक्रम सोडू इच्छितात, अशा विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यानंतर लर्निंग अँड असेसमेंट स्कीम फॉर फर्स्ट इयर एक्झिट कोर्स लागू राहील। म्हणजे या कोर्समध्ये काय असतं मित्रांनो की प्रथम वर्ष उत्तीर्ण करणे, या विद्यार्थ्यांचा क्रायटेरिया काय आहे या कोर्सच्या, तर प्रथम वर्ष उत्तीर्ण करणे म्हणजे प्रथम वर्ष ऑल क्लिअर जे आहे ते तुमचे असले पाहिजे आणि त्या ठिकाणी लर्निंग असेसमेंट स्कीम फॉर फर्स्ट इयर कोर्स जे आहे त्याप्रमाणे 4 आठवड्यांच्या आंतरवास्तविकता इंटर्नशिप। म्हणजे बघा मित्रांनो, 4 आठवड्याची तुम्हाला इंटर्नशिप पूर्ण करावी लागते आणि ती इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर तुम्ही कॉलेज सोडू शकणार आणि तुम्हाला एक वोकेशनल सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला या स्कीम अंतर्गत दिले जाईल। म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला जरी कॉलेज सोडली तरी तुम्ही ते सर्टिफिकेट जे आहे ते दुसरीकडे तुम्ही वापरू शकतात। तर या ठिकाणी सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे मित्रांनो की के स्कीमचे जे नवीन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मल्टी एक्झिट आणि मल्टी एंट्री असा जो स्कीम आहे ही स्कीम लागू केलेली आहे आणि या स्कीम अंतर्गत लर्निंग अँड असेसमेंट स्कीम जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे वोकेशनचं ते तुम्हाला भेटेल। तर या ठिकाणी सांगण्याचे उद्दिष्ट हेच आहे मित्रांनो। आणि हा व्हिडिओ जो आहे हा के स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो। या ठिकाणी मित्रांनो त्यांनी या सर्क्युलरमध्ये एवढेच जे आहे ते मेन्शन केलेले आहे। सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थ्याने के स्कीममध्ये ॲडमिशन घेतलेली पाहिजे, क्रायटेरिया बघतोय आपण। त्यानंतर विद्यार्थी फर्स्ट इयरला जे आहे ते ऑल क्लिअर असला पाहिजे, हा सेकंड क्रायटेरिया। त्यानंतर त्या विद्यार्थ्याने 4 आठवड्याची जी आहे
ती ट्रेनिंग केली पाहिजे. म्हणजे 1 मंथ जो आहे मित्रांनो, 1 मंथची ट्रेनिंग जी आहे त्या विद्यार्थ्याने केली पाहिजे. तर त्या विद्यार्थ्याला वोकेशनचे सर्टिफिकेट भेटेल आणि तो विद्यार्थी जो आहे तो डिप्लोमामधून एक्झिट घेऊ शकतो फर्स्ट इयरला. तर आय होप मित्रांनो तुम्हाला संपूर्ण महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे MSBT रिलेटेड ती तुम्हाला कळाली असेल. मित्रांनो, आपण जर का तुम्ही फायनल इयरला असणार तर फायनल इयरला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात मित्रांनो भरपूर सारे विद्यार्थी. तर त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेसपासून फॉर्म फिलिंगपासून A to Z जी गाईड आहे मित्रांनो ते आपल्या चॅनलवर होणार आहे, टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलवर. तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला A to Z इन्फॉर्मेशन फॉर्म फिलिंगपासून तर कॅपराऊंडमध्ये नंबर लागत नाही तोवर आपण सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तर आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती कळाली असेल. अशाच प्रकारच्या MSBT D/2 रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.